ते पैसे राघवेंद्र सॉरी मी खरंच खूप प्रयत्न केला रे त्यांना समजवण्याचा, पण भलतंच होऊन बसलं हे. माझ्यामुळे नोकरी गेली अरे तुझी. खरंच सॉरी. मला सांग, आता काय करणार आहेस तू? म्हणजे घरी कोण कोण असतं तुझ्या? आपलं कोणीच नसतं. एकटा या जगात मी. अरे देवा, कोणीच नाहीये. तो थांबा. ती कोणाला तरी बोलवायला गेली वाटतं. तुम्ही एकटे आहेत ना? बेटी, हे घे. तुझं कोणीही नाही ना, मग हे राहू दे तुला. आणि तू एकटा नाहीयेस. तुला दुसरं काम मिळेपर्यंत इथे काम करू शकतोस. हा नाही. तुला खर्चाला पैसे ठेव. अजिबात काळजी करू नकोस. तसंही आमचं ठरलंय, ज्याचं कोणीही नसतं त्याचे आम्ही असतो. चाचू, बिराजदार साहेब, 2 मिनिटं. बिराजदार साहेब, हे बघ, मी तुझं काही ऐकणार नाहीये. मी जे केलंय ते अगदी बरोबर केलंय आणि तसं करण्याच्या मागे काहीतरी कारण आहे. झालं तुझं? मी तुला काही बोललोय तुला? अजून बोललेलं नाहीयेस, पण हे काय सरप्राइजेस. म्हणजे? अरे यार चाचू, लाईफ इज फुल ऑफ सरप्राइजेस, बरोबर? पण आजपर्यंत माझ्या आयुष्यातलं हे सरप्राईज सगळ्यात इंटरेस्टिंग सरप्राईज आहे. वाक्य चांगलं आहे तुझं, पण मला जरा समजेल असं सांग. सांगतो ना, सगळं सांगतो. आता राघवेंद्र बिराजदारांनी मला कामावरनं काढून टाकलं. ह्याचं त्या मुलीला ना खूप वाईट वाटलं. तिने मला काम तर दिलंच, पण ह्या जगात माझं कोणी नाहीये असं ऐकल्यावर तिने तिच्यासाठी साठवलेल्या पैशातले काही पैसे मला दिले रे. हे बघ. काय? हो. अरे चाचू, हे पैसे तिने तिच्यासाठी साठवले होते, तिच्या स्वप्नांसाठी. मी अडचणीत आहे हे जेव्हा तिला कळालं, तेव्हा तिने हे पैसे माझ्या हातावर ठेवले. तिची स्वप्न बाजूला